श्रीनगरमध्ये अडकलेले धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी पूजा मोरे जाधव आपल्याशी जोडल्या जात आहेत. धनंजयजी, कालपासूनचा तुमचा अनुभव नेमका कसा आहे? कारण काल देखील तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. महाराष्ट्रातून तुम्हाला पाहिजे तशी मदत मिळते का? सरकार प्रयत्न करतंय. तुम्ही कधी महाराष्ट्रात येणार आहात? काही नियोजन महाराष्ट्रात परत येण्यासंदर्भातलं झालंय का? नक्कीच सर. तुम्ही जी प्रश्न विचारले तशी ते आम्हाला व्हॅलिड आहेत. परंतु आम्ही याच्या उलटं काम करतोय सर. हं. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही संपर्कात आहोत. त्याचबरोबर मुरलीजी मोहोळ आहेत, त्यांच्या हो. संपर्कात आहोत. एकनाथजी शिंदे सगळ्यांसोबत. पण एक पर्यटक म्हणून याच्यापेक्षा जास्त आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि समाजाविषयी आमचं काहीतरी दायित्व लागतं. म्हणून काल आम्ही काश्मीरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की श्रीनगरमध्ये आम्ही प्रोटेस्ट केलं. हो. त्याचबरोबर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जे ऍडमिट आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. जे महाराष्ट्रात त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचं बोलणं करून दिलं. मुख्यमंत्री महोदयांना या हॉस्पिटलची पूर्ण परिस्थिती काय आहे ती व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवली, हो. पूर्ण करून दिलं. त्याचबरोबर इथली जी परिस्थिती आहे, इथं पॅनिक झालेले जे नागरिक आहेत, पर्यटक आहेत, यांच्यासोबत सरमिसळ करून एकत्र त्यांना सगळ्यांना धीर दिला, की बाबा आपली संख्या 5-10 हजाराच्या पटीने आहे. हो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, भारत सरकार आपली जाण्याची सोय करते. पण सगळ्यांनीच म्हटलं, की लगेच जायचं आणि लगेचच न्या, तर इथे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकतो. एअरपोर्टच्या बाहेर गर्दी जमत आहे. त्याचबरोबर इथल्या लोकांनी ह्या झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये प्रतिकार म्हणून बंद पाळला. या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु मनाला वेदना ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस आम्ही दोघं जण हॉस्पिटलला त्या पेशंटला भेटायला गेलो. ज्यांच्या गळ्याला गोळी लागलेली आहे ते बरं. थोडक्यात बजावली. परंतु त्यावेळेस त्यांनी जी तिथली परिस्थिती सांगितली हं. ती खूप विदारक आणि भयानक होती. ते हो. लोक आले, अक्षरशः 10 ते 15च्या संख्येमध्ये ते आतंकवादी होते. सरसकट गोळ्या मारल्या, ते निघून जातात, ते सापडत नाही. ही मनाला खेद मोठी आहे. सरकार म्हणून, काश्मीरचं सरकार म्हणून, महाराष्ट्राचं सरकार, भारताचं सरकार ही लोक मदत करतात आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल की विमानांच्या याद्या येतात आहेत की लोक महाराष्ट्रामध्ये परततात आहेत. परंतु हे आरोपी आतंकवादी सापडले पाहिजेत, त्यांना मारलं पाहिजे. हो. अशा पद्धतीची मनामध्ये आता आमच्या भावना तयार झालेली आहे. इथलं बाकीचं जनजीवन म्हणाल तर पॅनिक झालेला पर्यटक सोडला हो. तर सगळं व्यवस्थित चालू आहे. परंतु फक्त याच्यामध्ये गडबड होतीये. महाराष्ट्रातनं, देशातनं पर्यटक या ठिकाणी आले नाही पाहिजेत. हो. आणि इथली जी पर्यटनाची स्थळं आहेत म्हणजे गुलमर्ग झालं, सोनमर्ग झालं, काश्मीरचे मेन पॉइंट झाले, हे सगळे आता बंद ठेवलेले आहेत. त्यामुळे पर्यटक हॉटेलमध्ये स्वतः पॅनिक होतोय आणि त्यामुळे त्याचे रिएक्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त येतात आहेत. आणि इथली आर्मी आता दक्ष झालेली आहे हं. आणि मुंहतोड जबाब देण्यासाठी इथली सगळी यंत्रणा काम करते. अगदी. मिलिटरीचे जे हॉस्पिटल्स आहेत ज्या ठिकाणी सिव्हिलियन्सला जाता येत नाही, परंतु आम्ही हे सोशल वर्क करताना आमचे जे काही रिलेशन्स महाराष्ट्रात आणि देशात तयार झाले त्या माध्यमातून तिथे विशेष पास करून मी आणि माझी पत्नी त्या ठिकाणी गेलो. तिथे देखील उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत. अगदी. धनंजयजी, पूजाताईंशी देखील मला बोलायचं आहे. पूजाताई, तुम्ही काल जे आंदोलन केलं, स्थानिक नागरिक तुमच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि तुमच्या हातातला फलक हा सोशल मीडियावर देखील आता व्हायरल झाला. त्या बोर्डवर नेमकं काय लिहिलेलं होतं आणि ज्यावेळेस तुम्ही आंदोलन करत होता तेव्हा स्थानिकांचा देखील तुम्हाला प्रतिसाद होता. कसा अनुभव होता तो? खरं तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही पहिलाच दिवस होता आमचा काश्मीर मधला हो. आणि 3:30 वाजता ही घटना घडली. त्याच्यानंतर पुन्हा एक पण एअरपोर्ट वरून महाराष्ट्रात परतायचं का हा ऑप्शन होता. हो. परंतु तरी पण आम्ही काश्मीरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा हॉटेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कारण की काश्मीर आम्हाला नेमकं लोकांची काय परिस्थिती हे पाहायचं होतं. हो. रस्तेच्या रस्ते सुनसान पडलेले होते. ज्या शिकारा राईड्स करण्यासाठी 10-10, 15-15 दिवस त्या ठिकाणी बुकिंग करावी लागते आपल्या. त्या शिकारा राईड्स एकदम बोट बाजूला लागलेल्या होत्या. त्याचे हो. जे चालक होते ते अक्षरशः त्या राईडच्या जहाजीमध्ये आराम करत होते. म्हणजे जो परिसर आपल्या मुंबई इथे नरिमन पॉइंटला जो गजबजलेला असतो, असा दल लेकचा परिसर साधा एक माणूस सुद्धा नव्हता. आणि मग त्या परिस्थितीमध्ये आम्ही तिथे गेलो. तिथलच्या शिकार राईड करणाऱ्या लोकांसोबत आम्ही बोललो. त्यावेळेस ते म्हटले की इथं काश्मीर खूप सुंदर आहे. पण काश्मीरमध्ये तुमच्यासारखे लोक आले नाही तर हे काश्मीरची सुंदरता आमचं पोट भरू शकत नाही. आमच्या इथं फक्त 2च महिने शेती होती. त्या शेतीवर आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणून इथलचा पर्यटक आला पाहिजे. मग त्यावेळेस त्यांच्यासोबत आम्ही बोललो की बाबा हा मेसेज तुमचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेला. तुम्ही पर्यटकांसोबत आहात म्हणून तर इथलचे पर्यटक देशातले पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येतील. नाहीतर आता जे वातावरण निर्माण केलं जातं त्याच्यामध्ये पर्यटक काश्मीरला येणार नाही आणि तुम्ही पुन्हा भुके मराल. मग बरं. त्यावेळेस ते शिकार राईडची लोक तयार झाले. हो. त्यांना म्हटलं आपण एक प्रोटेस्ट करूयात. तिथं आजूबाजूला एक आर्मीचे काही लोक होते, पोलिसांचे काही पोलीस काही होते. हं. त्यांच्यासोबत मी बोलले आणि मग नंतर आम्ही सगळेजण प्रोटेस्ट करायला तयार आलो. आम्ही सुरुवात केली 10-15 लोकांसोबत. जशी आम्ही प्रोटेस्टला सुरुवात केली तसं बघता बघता 500 लोकांचा मॉब तिथे तयार झाला आणि त्या ठिकाणी आम्ही प्रोटेस्ट केलं. अशा प्रकारे सुरुवात केली आणि हा भारताला संदेश देण्याचा प्रयत्न केला हो. की बाबा ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथलचा नागरिक आमच्यासोबत खंबीरपणे उभा राहतोय. आणि खरीच परिस्थिती होती ही की
ज्यावेळेस ही घटना घडली तर त्यावेळेस इथलचा एक नागरिक म्हणत होता की बाबा आमच्यासाठी पर्यटक महत्वाचे, आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ एक वेळेस, परंतु पर्यटकांना सुरक्षित ठेवू. भयानक परिस्थिती होती इथलच्या व्हीआयपी रोडवर त्या दिवशी आम्ही होतो, ज्या बर. ठिकाणावरून आम्ही शहाजी राजभवनाला जाणार होते हो. तो परिसर सुद्धा सुनसान होता. काश्मीरची आर्मी एवढी स्ट्रॉंग आहे ना की आज प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक रस्त्यावर, त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला जे मोठे मोठे हॉटेल्स असतील त्या प्रत्येक हॉटेलच्या समोर सुद्धा एक त्यांनी आर्मीचा ऑफिसर, आर्मीची यंत्रणा उभी केलेली आहे. पण हे सगळं भयानक होतं. म्हणजे रस्त्यावरून जाताना सुद्धा कोण कधी कोणत्या पोशाखामध्ये येईल आणि कुणाला गोळी मारेल हे सांगता येत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण तिथे प्रोटेस्ट केला. पण हे थांबलं पाहिजे, कारण की आज काश्मीर मधल्या सुद्धा अनेक लोकांना वाटतं की काश्मीर हे वाचलं पाहिजे, इथे हो, जातीवाद अगदी. धर्मवाद झाला नाही पाहिजे. परंतु याच्यामध्ये सुद्धा काही वाईट प्रवृत्ती आहेत की त्या वाईट प्रवृत्तींना असं वाटतं की बाबा काश्मीरमध्ये भारतीयांनी आला नाही पाहिजे. आणि मला वाटतं त्या प्रवृत्तींसोबत आपण लढायला पाहिजे, कारण की आपण एका जातीला एका धर्माला ब्लेम करत राहिलो तर भारताची अखंडता त्या ठिकाणी कमकुवत होईल. परंतु कुठल्याच जातीमध्ये सगळेच चांगले माणसं, सगळेच वाईट माणसं असे नसतात. प्रत्येक जातीमध्ये चांगले वाईट माणसं असतात. ह्याच्यामध्येच काही लोक लोकशाही मराठी ऐका.